नमस्कार मित्रमंडळींनो आणि माझ्या लाडक्या पेशंट्सना राठी हॉस्पिटल तर्फे माझ्याकडून तुम्हाला नमस्कार आणि भरपूर शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या प्रेग्नन्सीसाठी। माझ्या बऱ्याचशा पेशंटनी सांगितलं की मॅडम मराठीमध्ये आम्हाला एक पोषणावर काही टाका म्हणून, तर मी म्हटलं चला आज मी पोषण विषयी जी टाकणार आहे माहिती ती मी मराठीमध्येच टाकते। तर आपण एक शेअर करूया। एक गर्भधारणेमध्ये आपल्याला गर्भधारणा झाली असताना आपल्याला पोषण कसं घ्यायचं आहे हे आपण आज बघूया, कसं करायचं आहे, काय करायचं आहे। तर पोषण घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मी याच्यामध्ये काही पोषण का आवश्यक आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला काय काय त्याच्यामधून भेटतं आणि काय गोष्टींमध्ये कोणत्या प्रमाणात कोणती गोष्ट विशिष्ट विटॅमिन, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट हे काही गोष्टी कशा ज्या फॅट्स आहेत हे कशामध्ये काय आहे आणि त्याची उपयुक्तता तुमच्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये किती आहे हे सगळं मी तुम्हाला विशेष करून सांगणार आहे। तर सर्वप्रथम पाहूया की आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये काय खायचं। तर त्याच्यामध्ये मी हे थोडंसं जे माझं प्रेझेंटेशन आहे असं डिवाइड केलेलं आहे की तुम्हाला पहिले तर एक याचं संतुलित आहाराचं एक पहिले महत्व काय आहे हे समजून देणार, नंतर मग संतुलित आहार कशा कशासाठी महत्वाचा आहे, मेंदू वाढीसाठी काय खायचंय, रोगप्रतिकार शक्तीसाठी वाढण्यासाठी काय खायचंय, बाळाच्या डोळ्याच्या छान होण्यासाठी, डोळे चांगले बनण्यासाठी, त्याचे नजर चांगली येण्यासाठी काय खायचंय, त्याची शारीरिक व मानसिक वाढ होण्यासाठी काय खायचंय, तसंच सुपर फूड्स आईसाठी कशी आहेत आणि शेवटी सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक देणार आहे तुमच्या दैनंदिन दिनचर्येसाठी एक साप्ताहिक की तालिका बनवली आहे मी तुमच्यासाठी की तुम्हाला पोषणामध्ये नॉन व्हेजिटेरियन असाल किंवा व्हेजिटेरियन असाल तर त्याच्यामध्ये एक साप्ताहिक तालिका तुमची कशी बनवायला पाहिजे तुम्ही आणि काय काय खायला पाहिजे, तर हे तुम्हाला मी एक देणार आहे। ठीक आहे, तर आपण पहिले सगळ्यात पाहूया की आपल्याला गर्भधारणा आणि आहार। आता मी तुम्हाला जसं सांगितलं की आहार महत्वाचा आहे गर्भधारणेमध्ये, पण का महत्वाचा आहे, कारण की जे तुम्ही खाता तेच पोषण तुमच्या बाळाला भेटते। हे तुम्ही सगळ्यांकडून घरच्या मोठ्या मंडळींकडून नेहमी ऐकतच असणार आहे की जे तुम्ही खाता, अगं बाई एकीचं नको खाऊ, दोनचं खा, आता तुझ्या पोटात बाळ आहे, ट्विन्स असले तर म्हणतात तीन तीनचं खा, तुझ्या पोटात दोन दोन बाळ आहेत, तर तुम्हाला डबल खायचं आहे, असं खायचंय, अशा बऱ्याचशा काही गोष्टी सांगत असतात तुमचे घरचे लोक। घरच्या लोकांनी 4 पावसाळे आपल्यापेक्षा जास्त पाहिलेले आहेत है ना, तर त्यांचे आपल्यापेक्षा एक्सपिरियन्स जास्त आहे, तर त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे करा, त्यांनी सांगितलं ते खा। ठीक आहे, पण कुठे कुठे काही काही गोष्टींमध्ये मिथ्स पण असू शकतात की बाबा गुळ खाल्ल्याने असंच होतं तसंच होतं, किंवा हे खाऊच नको, हे खाल्ल्याने सर्दी होते, केळी खाल्ल्याने किंवा पायनॅपल खाल्ल्याने सर्दी होते। तर ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांना पण तुमच्या सोबत घेऊन बसा, आई आजी जे काही घरातल्या असतील त्यामुळे त्या लोकांना पण हे जेव्हा तुम्ही पाहताय प्रेझेंटेशन त्यांना सोबत घेऊन बसा आणि त्यांना पण दाखवा की बाबा मला मॅडमनी हे खायला सांगितलंय। ठीक आहे, कारण की जे तुम्ही खाणार तेच तुमच्या बाळाला भेटणार आहे है ना। तर आहार योजनेचं आपलं मूळ वैशिष्ट्य काय, ध्येय काय आहे की आहार योजनेमध्ये आपल्याला माहितीये की आपल्या गर्भधारणेचं हे जो 9 महिने 7 दिवसाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये ज्या बाळाची जी वाढ होणार आहे, त्याचा जो शारीरिक आणि मानसिक विकास होणार आहे, त्याला ज्या महत्वाच्या गोष्टी आवश्यक आहेत, जसं आम्ही म्हणतो की मेंदूची वाढ आहे ही आयुष्यातल्या पहिल्या 9 महिन्यामध्ये जे आहे, म्हणजे जे आईच्या पोटातले ते 9 महिने त्याच्यामध्ये मेंदूची वाढ ही 70% बाळाची मेंदूची वाढ होऊन जाते जवळपास, आणि पूर्ण बाळाची मेंदूची वाढ ही पहिले 5 वर्षातच, 99% तर 2 वर्षातच होऊन जाते। तर जसं याच्यामध्येच जर तुमचं बाळाचं पोषण चांगलं असलं, मेंदू वाढीसाठी लागणाऱ्या गोष्टी त्यांनी चांगल्या खाल्लेल्या तुम्ही खाल्ल्या आहे आणि त्या बाळाला भेटलेल्या आहेत, तरच ते बाळाच्यासाठी उपयुक्त आहेत। म्हणून आपल्या आहार योजनेचं ध्येय हे असलं पाहिजे की कोणत्या गोष्टी बाळाच्या साठी चांगल्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला खायच्या आहेत। ठीक आहे, दुसरी प्रेग्नन्सीचं म्हणजे आहारासाठी महत्वाची गोष्ट अजून दुसरी काय आहे, कारण की आहार हे एक संतुलित आहार घेतल्याने तुम्हाला एक ऊर्जा भेटते। ही ऊर्जा तुम्हाला 9 महिन्याची सांभाळून ठेवायची। का सांभाळून ठेवायची, कारण की ही 9 महिन्याची ऊर्जा तुम्हाला डिलिव्हरीसाठी कामाला पडणार आहे। डिलिव्हरीच्या वेळेस एक जेव्हा आईला त्या बाळाला बाहेर काढण्यासाठी जो फोर्स लावावा लागतो, जो जोर लावावा लागतो, ज्याच्यासाठी म्हणतो आम्ही की बाप्पा आतापासून चांगलं खाऊन पिऊन चांगले सुदृढ व्हा, तुम्ही सक्षम व्हा, एवढी चांगली ऊर्जा मिळवून ठेवा की डिलिव्हरीमध्ये तुम्हाला त्रास नाही गेला पाहिजे। तर ते
संतुलित आहाराने तुमची ऊर्जा एक तुमच्याकडे राहते. आणि इव्हन बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा बाळाची केअर घेण्यासाठी, बाळाची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे ऊर्जा साठवलेली असली पाहिजे, जेणेकरून त्या ऊर्जेचा वापर तुम्ही डिलिव्हरीमध्ये बाळाच्यासाठी करू शकता. बाळाच्या वाढीसाठी तर होईलच, पण तुम्हाला डिलिव्हरीमध्ये पण ही साठवण कामी पडेल. तर डिलिव्हरीला त्याची मदत होईल. तर त्याच्यासाठी आता आपण पाहूया की जसं बाळाचं आपल्याला म्हणजे आहाराचं महत्व म्हणून आहे, तुमच्यासाठी पण आहे, तर बाळाच्या वाढीसाठी पण आहे. ठीक आहे, तुमची वाढ पण होते, तुमची ऊर्जा पण तयार होते, तुमची ऊर्जा शक्तीचं एक केंद्र जे आहे ते ऊर्जा पूर्ण तुमच्या शरीरामध्ये साठवण्यासाठी पण त्याचं काम होते. तर आता आपण डिटेलमध्ये एक एक पाहूया की कोणते पदार्थ आहेत जे बाळाच्या मेंदू वाढीसाठी चांगले आहेत. मग मी जसं म्हणले तुम्हाला ते सगळे असे डिटेलमध्ये देणार मी वेगवेगळे, तर म्हणून हे पदार्थांचं रिपिटेशन होऊ शकते. पण आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे की कोणते पदार्थ कशासाठी चांगले आहेत. आणि ज्या मी याच्या स्लाइड्स मध्ये असं बनवलंय की तुम्हाला त्याच्या मागचे फोटोज पाहूनच कळून जाईल की कोणत्या पदार्थामध्ये ते विशिष्ट घटक किंवा तो विशिष्ट व्हिटॅमिन की प्रथिन जे त्याच्यामध्ये आहेत, उपलब्ध आहेत. तर ते तुम्हाला ते म्हणजे पिक्चर पाहूनच कळून जाईल. तर तुम्हाला मला सांगायची सुद्धा जास्त गरज पडणार नाही. तर मेंदूच्या वाढीसाठी चांगलं काय आहे, जसं मी तुम्हाला म्हणले की 70% मेंदूची वाढ ही बाळाच्या जन्म यायच्या अगोदर पोटातच, आईच्या पोटातच होऊन जाते. तर त्याच्यासाठी म्हणून आईनं चांगलं खाल्लं तर बाळाचा मेंदू चांगला बनेल, बाळ हुशार बनेल, बाळाच्या मेंदूची वाढ चांगली राहील, त्याला पोषण व्यवस्थित भेटेल. तर हे अशा कोणत्या गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये आम्ही म्हणतो DHA, डेक्झाहेक्झॉनिक ऍसिड, हे म्हणून एक फॅटी ऍसिड आहे, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे, जे की बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी खूप चांगला घटक आहे. आता इथं फोटोमध्ये तुम्ही पाहतच आहेत कशा कशामध्ये हे चांगलं आहे. तर तुम्ही जे पदार्थ खाता, जरुरी नाहीये की इथं मी नॉनव्हेज दाखवलं म्हणून तुम्हाला नॉनव्हेजच खाणं आवश्यक आहे. इथं व्हेजिटेरियन गोष्टी पण दाखवलेल्या आहेत, मी नॉन व्हेजिटेरियन गोष्टी पण दाखवल्या आहेत. तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही घेऊ शकता, जसं अक्रोड आहे, तुम्हाला ऑलिव्हज आहेत, बदाम आहे, या गोष्टींमध्ये पण तुम्ही घेऊ शकता. किंवा आम्ही ह्याच्या कॅप्सूल सगळ्यांना देतोच प्रेग्नन्सीमध्ये, कारण की ह्या सगळ्या देतो. दूध, दुधाच्या पदार्थांमध्ये मिल्क आणि योगर्ट, दही वगैरे याच्यामध्ये पण याची मात्रा खूप छान असते. फिश आहेत याच्यामध्ये पण हे खूप छान आहे. ओट्स आहेत त्याच्यामध्ये पण DHA खूप चांगल्या प्रमाणात आढळतं. ठीक आहे, फ्लॅक्स सीड्स आपण जे म्हणतो ना, काळ्या काळ्या बारीक बीज असतात, फ्लॅक्स सीड्स जे म्हणतो आम्ही, तर त्याच्यामध्ये पण हे DHA खूप छान प्रमाणात भेटतं तुम्हाला. तर ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता, बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी फार उपयुक्त आहेत. दुसरं बाळाच्या मेंदूसाठी लागतं लोह, आयरन. आयरन हे तुम्हाला पण लागणार आहे, पण बाळाच्या मेंदूसाठी पण, त्याची डेव्हलपमेंटसाठी पण लागणार आहे. कारण की लोह हा असा पदार्थ आहे की आयरन जे आहे हे आपल्या हिमोग्लोबिन मध्ये, जे आपलं रक्त असतं, तर रक्ताच्या ज्या लाल पेशी असतात त्याला, त्याच्यामध्ये जो एक प्रोटीन असतो त्याला हिमोग्लोबिन म्हणतात. त्या हिमोग्लोबिनला कॅरी करण्यासाठी, त्याचं ऍब्झॉर्ब वाढवण्यासाठी लोहाचं काम असतं, आयरनचं काम असतं. तर हे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवतं, ह्या प्रोटीनचं प्रमाण वाढवतं. हिमोग्लोबिन वाढला तर तुमचं ऑक्सिजनची कॅरिंग कॅपॅसिटी वाढेल. तर बाळाच्या मेंदूला पण ऑक्सिजन जास्त मिळालं तर त्याची वाढ छान होईल. तर हे कशा कशामध्ये असतं लोह, हे इथं लिस्ट दिलीच आहे मी तुम्हाला, आणि इथं बाहेर फोटोमध्ये पण तुम्ही पाहू शकता. हिरवा भाजीपाला आहे, फ्रुट्स आहेत, हे ब्रोकोली आहे, हे काही ड्राय फ्रुट्स आहेत, याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. सगळ्यात स्वस्त आणि मस्त लोहाचं प्रमाण म्हणजे माझ्यासाठी, मी जे मी म्हणते ते आहे गुळ. मी सगळ्यांना म्हणते की शेंगदाणा गुळाचं, फुटाणा गुळाचं किंवा आपल्या मुरमुऱ्या गुळाचं लाडू रोज एक खात जा. एका लाडूने कधीही साईड इफेक्ट होत नाही. गुळ अति प्रमाणात 5 किलोच्या वर खाल्लं तर तुम्हाला त्याचा अबॉर्टिफिशियंट इफेक्ट येईल. ठीक आहे, एवढं गुळ एका दिवसात आपण कधीच खाऊ नाही शकत. तर एक लाडू खायला काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तेवढं रोज तेवढं गुळ खाल्लं, बीट खाल्लं तर काहीही प्रॉब्लेम जाणार नाही. तर बीट मध्ये, गुळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. दुसरं बाळाच्या मेंदूसाठी अति आवश्यक घटक आहे, हे एक व्हिटॅमिन आहे, फॉलिक ऍसिड नावाचं. हे बाळाच्या वाढीला आणि त्याची जी मज्जसंस्था आहे, जे मेंदूचा विकास आहे, न्यूरल सिस्टम आहे, त्याच्या डेव्हलपमेंटला, पाठीचा कणा जे बनवतं, तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी हा एक अति महत्वाचा घटक आहे. तर बाळाच्या कोणत्याही पाठीचे जे दोष असतात ते फॉलिक ऍसिडच्या कमीमुळे होऊ शकतात. जसं कोणाला बाळाचं मेंदूच नसतं किंवा पाठीला फोड असतं, याला आम्ही अॅननकेफॅली म्हणतो, मेनिंगोसिल म्हणतो, मायलोसिल म्हणतो. हे जे
मज्जातंतूचे जे डिफेक्ट्स आहेत बाळाचे, हे फोलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे होतात. तर जर तुमचं फोलिक ऍसिडचं प्रमाण एकदम छान असेल तर बाळाच्या मेंदूची वाढ छान होईल. हे कशा कशामध्ये भेटतं? तर हिरव्या भाजीपाला आहेत, ब्रोकोली, हे इथं मी सगळी लिस्ट तुम्हाला दिलेलीच आहे. तर यानुसार तुम्हाला हे घ्यायचं आहे. ठीक आहे. कोलिन, हे कोलिन पण एक हे जे मिनरल आहे हे बाळाच्या मेंदूसाठी अति आवश्यक आहे. बाळाच्या मेंदूची वाढ चांगली करण्यासाठी आणि बाळाची मेमरी वाढवण्यासाठी हे काम करतं. तर हे कशामध्ये आहे? तर अंड्यामध्ये आहे, कॉलीफ्लॉवर मध्ये आहे, ब्रोकोली मध्ये आहे, पिस्ता मध्ये आहे, काही फिश मध्ये आहे. तर हे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आयोडीनचं प्रमाण जेवणामध्ये, जसं आपण म्हणतो की बाबा थायरॉइडची बिमारी तेव्हा होते म्हणतो आपण गॉयटर, आयोडीनच्या कमतरतेमुळे होते असं म्हणतो आपण. तर काही थायरॉइडच्याच निर्मितीला आयोडीन हे थायरॉइडचे हॉर्मोन बनवण्यासाठी महत्वाचं घटक आहे. ठीक आहे. तर ह्या घटकेचा जसं आपण याचं सेवन चांगलं केल्याने बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी पण, मानसिक त्याची क्षमता वाढवण्यासाठी पण, मानसिक क्षमतेचं परिवर्तन करण्यासाठी पण त्याचं हेल्प होते. तर आपल्याला हे पण एक महत्वाचा घटक आहे. हे कशामध्ये असते? तर अंड्यामध्ये, ऍपल मध्ये, फ्रुट्स मध्ये आहे. आपण आयोडीन युक्त मीठ घेतो, दूध आहे, डेअरीचे प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळ्या गोष्टींमध्ये पण आयोडीन छान भेटतं आपल्याला. ठीक आहे. चौथी बाळाच्या मेंदूच्या बाळाच्या मेंदूच्या वाढीची जी गोष्ट आहे ते आहे प्रोटीन्स, प्रथिन. प्रथिन पण हे जे आहे, तर मेंदू ज्याचा बनलेला असतो हे प्रोटीन्सनं बनलेला आहे. ज्या पेशी ज्या मेंदूच्या बनलेल्या आहेत, या पेशींचा महत्वाचा भाग हे प्रोटीन्स आहेत. आणि हे प्रोटीन्स या सगळ्या गोष्टींमधून भेटतं आपल्याला. प्रोटीन, हाय प्रोटीन डाएट मी नेहमी म्हणते म्हणून की हाय प्रोटीन डाएट घेत जा. हाय प्रोटीन डाएट म्हणजे उगवलेले कडधान्य आहेत, मठ, चणे, मूग, मटकी वगैरे जे खातो ना आपण, पनीर आहे, दही आहे, एग्स आहेत, एगचा व्हाईट पार्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा ड्रायफ्रुट्स आहेत, त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. तर हे आपल्याला घ्यायला पाहिजे. ठीक आहे. हे झाले सगळे मेंदूच्या बाळाच्या वाढीसाठी असलेले घटक. आता रोगप्रतिकार शक्तीसाठी, रोगांच्या प्रतिकार शक्तीसाठी कोणते घटक तुम्हाला घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमची आणि बाळाची इम्युनिटी छान डेव्हलप होईल. ठीक आहे. तर हे जे मी फोटोमध्ये दिलेले आहेत, हे सगळे पोषक द्रव्य जे आहेत ते तुम्हाला जंतूंपासून आणि जंतूंच्या पासून होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित ठेवेल. ठीक आहे. तर हे तुम्हाला घ्यायचं आहे. याच्यामध्ये पण निंबू, व्हिटॅमिन सी, पपई, एक पपईची फोड खाल्ल्याने किंवा एक प्लेट पपई खाल्ल्याने कुठेही प्रेग्नन्सीमध्ये गरम होत नाही. गैरसमज कृपया दूर करावा. आपल्याला एका दिवसात अबॉर्शनचा इफेक्ट याचा पाहिजे तर कमीत कमी 5 किलो खावं लागेल. होऊ शकते 5च्याही वर खावं लागेल, तरी होते की नाही माहिती नाही. ठीक आहे. तर अबॉर्टिफिशियंट इफेक्टसाठी 5 किलोच्या वर पपई एका दिवसात कोणीच खाऊ नाही शकत हो. तर एक प्लेट खाण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यामधून भेटणारे व्हिटॅमिन ए आहे, इम्युनिटी पॉवरचे जे व्हिटॅमिन्स आहेत, याच्यामुळे आपली इम्युनिटी छान बनते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये अजून लोह पण येतं. लोह परत एक अँटीऑक्सिडंट पण आहे. जसं हे हिमोग्लोबिनला कॅरी करतं, ऑक्सिजन वाढवण्यासाठी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा देतं, तसंच हे एक अँटीऑक्सिडंट पण आहे लोह. तर त्याच्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती छान होते. बाळाचं हिमोग्लोबिन चांगलं असलं तर त्याची इम्युनिटी चांगली राहील. ठीक आहे. तर याच्यासाठी याच्यासोबतच आम्ही व्हिटॅमिन सी पण घ्या म्हणतो. म्हणजे निंबू आहे, सिट्रस फ्रुट्स आहेत, जसं ऑरेंज आहे, लिंबू आहे, मोसंबी आहे. सिट्रस फ्रुट्स मध्ये पण व्हिटॅमिन सी जास्त असतं आणि ह्याच्या खाल्ल्याने लोहाचं ऍब्झॉर्प्शन पण, जसं व्हिटॅमिन सी घेतलं, जीवनसत्व क घेतलं आपण सोबत, व्हिटॅमिन सी, लिंबू वगैरे, तर ह्याच्या जेवणामध्ये सेवन केल्याने रोज लोह जे आपण जेवणामध्ये खातो तर ते आपल्या शरीराला जास्त लागतं. याचं ऍब्झॉर्प्शन लोहाचं आपल्या शरीराद्वारे जास्त चांगलं होतं. म्हणून आम्ही म्हणतो की व्हिटॅमिन सी पण लोह सोबत घेणं आवश्यक आहे. तर ह्या ज्या तुम्ही लोहाच्या गोष्टी आहेत ह्या घेणार, त्याच्यासोबत व्हिटॅमिन सी पण आवश्यक आहे घेणं. आयोडीन मी आताच तुम्हाला म्हणले, जसं हे बाळाच्या आयोडीन युक्त सॉल्ट घेतल्याने आपल्या थायरॉइडची डेव्हलपमेंट चांगली होते, त्याच्यामुळे हॉर्मोन चांगले होतात, त्याच्यामुळे मेंदूची वाढ चांगली होते. तसंच आयोडीन हे एक रोगप्रतिकार शक्तीसाठी पण कार्यरत राहण्यासाठी महत्वाचा घटक आहे. तर त्याच्यासाठी पण ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला खायला पाहिजे. डेट्स आहेत, ह्या शेवगाच्या शेंगा आहेत, केळी आहे, आयोडीन हे आपल्याला घ्यायला पाहिजे. तर आपण नेहमी आयोडीन युक्त मीठच नेहमी वापरलं पाहिजे. प्रोटीन्स आहेत, हे पण आपल्याकडे अँटीबॉडीज बनवण्यासाठी मदत करतात. तर त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती, कोणतंही आपल्याला जर समजा साधी
आपल्याला सर्दी झाली तर आपले शरीर काय करतं, शिंका देतं. शिंका देतं म्हणजे आपल्या शरीरातून त्या जंतूंना बाहेर काढण्याचं आपले शरीर प्रयत्न करतं, आहे ना. तर त्याच्यासाठी आपण त्याला शिंका देतो आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या व्हायरसच्या अगेन्स्ट मध्ये, त्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट मध्ये आपल्या बॉडीज मध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि हे अँटीबॉडीज आपल्याला रोगप्रतिकार शक्ती म्हणून कामी पडतात. तर हे मेनली रोगप्रतिकार शक्तीची बिल्डिंग करण्यासाठी, बिल्डअप करण्यासाठी हे आम्ही म्हणतो की हे बिल्डिंग आहे. प्रोटीन म्हणजे हे तुमचं, समजा जर तुम्ही घराची बिल्डिंग बनवणार असणार तर घरामधलं ते बिल्डिंगचे जे तुम्ही ब्रिक्स लावता, ज्या तुम्ही विटा लावता, त्या विटा मधले ते सिमेंट आहे, ते म्हणजे तुमचं प्रोटीन आहे. तुमच्या शरीरामधलं प्रोटीन म्हणजे त्या विटामधलं सिमेंट आहे. तर तुम्हाला जेवढं स्ट्रॉंग बाळ पाहिजे तेवढं चांगलं प्रोटीन पाहिजे. जेवढी चांगली बिल्डिंग बनवण्यासाठी तुम्ही जेवढं चांगलं सिमेंट वापरणार तेवढी चांगली बिल्डिंग बनणार. तसंच जेवढं चांगले तुम्ही प्रोटीन्स घेणार तेवढंच बाळ चांगलं सुदृढ राहणार, स्ट्रॉंग बनणार. ठीक आहे. झिंक, झिंक म्हणजे जस्त, तर हे पण एक आपल्याला रोगप्रतिकार शक्तीसाठी एक महत्वाचा भाग आहे. झिंक पण कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये भेटतं तर मी हे सगळे फोटोमध्ये तुम्हाला दिलेलंच आहे, तर या गोष्टी तुम्ही सेवन करू शकता. ठीक आहे. आपल्या एरियामध्ये जे आहे उपलब्ध, आपल्याकडे जे आहे ते खाऊन आपण याचं सेवन करायला पाहिजे. प्रोबायोटिक फॅक्टर्स हे फार महत्वाचा घटक आहे आपल्या जीवनामधला. प्रोबायोटिक म्हणजे आपल्या आतड्यांमधील नैसर्गिक जे जंतू असतात ते आपल्याला, जे बाहेरून येणारे जे जंतू आहेत त्यांच्यासोबत फाईट करण्यासाठी मदत करतात. तर हे आपल्या आतमध्ये, आतड्यांमध्ये राहणारे, आपल्या बॉडीमध्ये, वजनाच्या फ्लोरामध्ये खूप जागी प्रोबायोटिक म्हणजे आपल्याकडे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा असतो, त्याला आम्ही बेसिक लॅक्टिक ऍसिड बॅसिलस म्हणतो. तर हे जसं लॅक्टिक ऍसिड बॅसिलस जे असतात हे आपल्या आतड्यांमध्ये किंवा योनीमध्ये, योनी मार्गामध्ये नॅचरली असणारे घटक आहेत जे आपल्यासाठी फाईट करतात. तर ह्याच्या चांगली ग्रोथ राहावी, हा हेल्दी फ्लोरा मेंटेन राहावा, जेणेकरून बाहेरचं कोणतंही जे येणारे जे बॅक्टेरिया असतील त्याला आपल्या बॉडीतल्या बॅक्टेरियांनी फाईट करून त्यांना बाहेरच इन्फेक्शन काढून द्यायला पाहिजे. जसं तुमचं बॅक्टेरियल फ्लोरा वजायनाचं चांगलं असेल एक्झाम्पल, तर नॅचरली असणारे तिथं लॅक्टिक ऍसिड बॅसिलस चांगले असतील तर ते बाहेरून येणाऱ्या इन्फेक्शनला तिथं व्हाईट डिस्चार्जचं इन्फेक्शन होऊ देणार नाही. पण जर तुमची इम्युनिटी कमी असेल, तुमचाच फ्लोरा कमी असेल तर तुमचं पिवळं डिस्चार्ज, स्मेल येणं, वजायनल फ्लोराचं घाण वास येणं, तर बाहेरचे जंतू तिथं येऊन तिथं अटॅक करून तिथं ग्रो होणार. कारण की तुमचा स्वतःचा फ्लोरा तिथला मेंटेन नाहीये, वजायनलचा जो लॅक्टिक ऍसिड बॅसिलसचा फ्लोरा मेंटेन असायला पाहिजे होता तिथला, है ना. तर ते स्पोर्स मेंटेन नाही, तुमचं लॅक्टिक ऍसिड बॅसिलसचं फ्लोरा मेंटेन नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हे इन्फेक्शन होतात. तर तुम्ही जर हे फूड चांगलं घेतलं तर तुमच्या शरीरामधले असणारे लॅक्टिक ऍसिड बॅसिलस जे आहेत ते स्वतःचे चांगले स्ट्रॉंग डेव्हलप होतील. तर त्यांच्या वाढीसाठी लागणारे, आता म्हणजे तुम्हाला कळलं की हे जसं आपल्याला रोगापासून, आपल्या नॅचरल फ्लोरा जो आहे आपल्याला रोगापासून प्रतिकार शक्तीसाठी मदत करतात. तर रोगापासून आपल्याला किंवा कोणत्या जंतूचं अटॅक होत असेल तर त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन देतात. तुम्ही हे खायला तुमचे बॅक्टेरियल फ्लोरा चांगला मेंटेन राहिला तर तुम्हाला इन्फेक्शन होणारच नाही, आहे ना. तर हे जसं आपल्याला संरक्षण प्रथिनं म्हणतो आम्ही याला, हे दही आहे, दहीमध्ये हे सगळ्यात जास्त मात्रामध्ये असतात. तर आपण कोणतेही फर्मेंटेड गोष्टी खातो त्याच्यामध्ये पण असतं. ठीक आहे, फर्मेंटेड म्हणजे आपण ब्राऊन ब्रेड वगैरे घेतो तर याच्यामध्ये पण ह्या गोष्टी भरपूर असतात. तर आपल्याला हे काही प्रोबायोटिक्सच्या गोष्टी आहेत. आम्ही म्हणतो प्रेग्नन्सीमध्ये रोज 1 वाटी दही खा किंवा ताक घ्या, किंवा कोणताही एक दुधाचा पदार्थ घ्या, म्हणजे पनीर आहे, चीज आहे, बटर आहे, ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामुळे तुमचं प्रोबायोटिक कंटेंट एकदम छान राहील. तर तुम्हाला रोगप्रतिकार शक्तीपासून मदत होईल आणि छोटे मोठे इन्फेक्शन तुम्हाला प्रेग्नन्सीत होणार नाही, तुमची बॉडी स्वतः त्याच्यासाठी फाईट करेल. ओके. तर आता तुमच्यासाठी काय चांगलं आहे तर तुमचं बाळच तुम्हाला विचारते, मग मी तुझ्या पोटासाठी काय चांगलं आहे. ठीक आहे, तुझ्या पोटासाठी हे सगळं सगळं चांगलं आहे, एवढं डॉक्टरांनी सांगितलं तर आता तू नक्की काळजी घेशील ना, तुझी आणि माझी दोघांची. हा, तर घ्यायची आहे तुम्हाला काळजी. ठीक आहे, तर बाळाने आपल्याला सांगितलंच आहे काय काय घ्यायचंय. आता बाळासाठी परत पाहूयात, बाळ काय म्हणतंय की बाळाच्या डोळ्यांसाठी काय काय महत्वाचं आहे. तर डोळ्यांसाठी काय काय महत्वाचं आहे, जेव्हा बाळ जन्माला येईल तर त्याला डोळे, त्याची डेव्हलपमेंट डोळ्यानुसारच तो पाहणार आहे ना. तर त्याच्या डोळ्यासाठी
व्हिटॅमिन ए महत्वाचा आहे. व्हिटॅमिन ए च्या डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला हिरवे भाजीपाला आहे, अंडी आहे, कॉर्न आहे, गाजर आहे, या सगळ्या गोष्टी, पियर आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रुट्स, फळ फ्रुट्स खायला पाहिजे. ठीक आहे. पपई जसं म्हणलं ते पण एक खूप महत्वाची छान फ्रूट आहे, ज्याच्यामुळे पण बाळाच्या डोळ्यांची डेव्हलपमेंट आहे ते खूप छान होतं. तर हे झाले आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे कशी वाढ होण्यासाठी काय करायचं आहे. आता ह्याचे महत्व काय, डेली डोस किती घ्यायचा आहे, काय आहे, तर हे तुम्हाला तुमचे जे डॉक्टर सांगतील त्यानुसार तुम्हाला DHA, व्हिटॅमिन ए ह्याच्याने पण बाळाच्या जी डोळ्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती खूप छान होते. तर रोज जर तुम्ही DHA घेतलं किंवा व्हिटॅमिन ए घेतलं तर बाळाच्या डोळ्यांची वाढ खूप छान होईल. आणि कशामध्ये आहे DHA आणि व्हिटॅमिन ए आपण मागाशीच पाहिलं. तर तसं या गोष्टी तुम्हाला खायला पाहिजे बाळाच्या डोळ्यांच्या वाढीसाठी. बाळाची आता ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे, ह्याच्या शारीरिक चांगल्या विकासासाठी, त्याच्या शारीरिक वाढीसाठी व विकासासाठी तुम्हाला काय काय खायला पाहिजे. आतापासूनच काय काय खाणार तर बाळाची डेव्हलपमेंट पहिल्या वर्षात खूप छान आहे. तर जसं मी तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगितलं, प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं. जसं हे बॉडी बिल्डिंगचं सिमेंट आहे ना, जसं बिल्डिंगसाठी सिमेंट महत्वाचा, तसा प्रोटीन्स तुमच्या बॉडी बिल्डिंगसाठी महत्वाचा घटक आहे. ते तुमच्या बॉडीला स्ट्रॉंग बनवतात. हा मूलभूत जो एक प्रकार आहे हा बॉडी बिल्डिंग साठीच बनलेला आहे. आणि ह्याचं सेवन चांगलं असलं तर बाळ एकदम सशक्त राहील, निरोगी राहील. ठीक आहे. आणि स्ट्रॉंग बनेल. कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये प्रोटीन्स आहेत तर या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता आहे ना. तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याच्यामधून घेऊ शकता. तुम्हाला जे चालेल, जरुरी नाहीये मी याच्यामध्ये फोटोज मध्ये व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन दोन्ही दाखवले. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे घ्या. तुम्ही जे खात असाल ते खा तुम्ही. ठीक आहे. दुसरं आहे बाळाच्या शारीरिक वाढीसाठी लागणारा महत्वाचा घटक कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. ठीक आहे. कॅल्शियमने बाळाची हाडं बनणार आहे. बाळाची हाडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे. खूपदा पेशंट लोक गोळी मोठी आहे म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या आपल्याला लागतात तरी पण घेत नाही. आणि बाळाचं जर कॅल्शियमची, व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी झाली तर जन्मतः बाळाचे पाय असे वाकडे होतात, असे कर्वेचरने डेव्हलप होतात. त्याला आम्ही रिकेट्स म्हणतो. तर ते असे बाळाचे वाकडे पाय जन्माला येतात. ठीक आहे. तर हे होऊ नये त्याच्यासाठी कॅल्शियम हे महत्वाचा घटक आहे. कॅल्शियमने बाळाचे हाडं उभारण्यासाठी फार मोठी भूमिका निर्माण करतात. तर ह्याच्यासाठी कशामध्ये आहे आपल्याला माहिती आहे. सगळे घरचे लोक सांगतात अगं दूध घे ग, पण आपल्याला दूध घ्यायचं नाही कारण की आपल्याला ते आवडत नाहीये, किंवा दूध घेतल्याने उलटी होते, कोणाला दूधच आवडत नाही, मी आजपर्यंत आयुष्यात दूधच घेतलं नाही, असे म्हणणारे पेशंट पण माझ्याकडे आलेले आहेत. पण कृपया नाही आवडत तरी तुमच्या बाळासाठी का होईना दूध किंवा दुधाचे पदार्थ, जरुरी नाहीये दूधच घ्यायला पाहिजे, दूध गरम थंड कोणत्याही फॉर्म मध्ये घ्या, किंवा दुधाचे कोणतेही पदार्थ घ्या, ताक, दही, तुम्हाला जे काही पनीर वगैरे जसं आवडत असेल, बटर, चीज, दुधाचे कोणतेही पदार्थ, रसगुल्लाचं छन्ना आहे, जे काही आवडत असेल, ड्रायफ्रुट्स आहेत, हे सगळ्या गोष्टी कॅल्शियमच्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये घ्यायच्याच आहेत. ठीक आहे. व्हिटॅमिन डी मी सगळ्यात आता म्हणले की जे कॅल्शियम आपण जेवणामध्ये घेतो ते आपल्या शरीराला लागू पडण्यासाठी, लागण्यासाठी, त्याचं ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी एक व्हिटॅमिनची गरज असते, ते आहे व्हिटॅमिन डी. जर व्हिटॅमिन डी नसलं तर तुमच्या जेवणामध्ये कितीही कॅल्शियम असू द्या ते तुमच्या शरीराला अंगी लागणार नाही. तर व्हिटॅमिन डी ची कमी असली तरी पण तुम्हाला कॅल्शियम तुम्ही कितीही घेतलं तरी ते तुमच्या शरीराला लागणारच नाही, तर तुम्हाला कॅल्शियम भेटणारच नाही बाळाला. तर तुम्हाला म्हणून व्हिटॅमिन डी पण घेणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात स्वस्त आणि मस्त जे सोर्स आहे तो आहे सकाळचा सूर्यप्रकाश. कोवळी ऊन घ्या, सकाळचा सूर्यप्रकाशामध्ये 15 मिनिटं बसा रोजचं. सगळ्यात स्वस्त आणि मस्त सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी आहे. हे व्हिटॅमिन डी चा सोर्स घेण्यासाठी फॉरेनहून लोक, ऑस्ट्रेलियाहून, अमेरिकन लोक इंडियाच्या बीचवर येऊन बसतात आणि आपल्या छतावर येत असताना सुद्धा आपण ते घेत नाही आहे ना. किती लोक त्याच्यासाठी पैसा खर्च करतात आणि आपण ते घेत नाही. तर इथं मी दाखवलेलं आहे कशा कशामध्ये अजून जेवणामध्ये पण व्हिटॅमिन डी असतं. कृपया व्हिटॅमिन डी घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे. व्हिटॅमिन डी फक्त याच्यासाठीच नाही, बाळाच्या कॅल्शियमच्या ऍब्झॉर्प्शन साठीच नाही, तर बऱ्याचशा गोष्टींसाठी, सगळ्याच बॉडीच्या अवयवामध्ये व्हिटॅमिन डी असतं. जसं बाळाची मेमरी वाढवण्यासाठी पण व्हिटॅमिन डी लागतं. बाळाचे बोनचे जसे मिनरल्स ऍब्झॉर्प्शन साठी जसं मी म्हणले, तसेच न्यूरल ट्यूबच्या डेव्हलपमेंटसाठी पण व्हिटॅमिन डी एक महत्वाचा कॅरियर म्हणून महत्वाचं काम करतात. मसल पॉवर वाढवण्यासाठी पण व्हिटॅमिन डी लागतं. व्हिटॅमिन डी ची कमतरता असली तर बीपी यायची शक्यता पण जास्त वाढते.
प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढायची शक्यता पण जास्त होते. तर ह्याच्यापासून पण आपल्याला बीपीच्या पासून पण प्रेग्नन्सीमध्ये बचाव करते व्हिटॅमिन डी. तर आपल्याला हे जीवनसत्व व्हिटॅमिन डी घेणं फार महत्वाचं आहे प्रेग्नन्सीमध्ये. ठीक आहे. झिंक मी जसं आता म्हणलं तर हा पण एक महत्वाचा पार्ट आहे बाळाच्या दैनंदिन वाढीसाठी. जसं बाळाचा एक महत्वाचा भाग मी म्हणले की ओव्हरऑल शारीरिक वाढीसाठी पण झिंक हा एक महत्वाचा रोल प्ले करतो. तर हा पण एक घेणं आवश्यक आहे. अजून जो महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरातला ती आहे चरबी. आता तुम्ही म्हणाल की मॅडम चरबी खाल्ल्यानंतर मी लठ्ठ होईल, जाड होईल, असं कदापिही नसतं. चरबीचा प्रत्येक जे आहे स्टोरेज करणं आवश्यक आहे. चरबी जसं असतं आपण जे कोणतंही ग्लुकोज खातो, हे ग्लुकोज जे अतिप्रमाणात जे खातो ते चरबीद्वारे त्याचं ट्रान्सफॉर्म होऊन ते आपल्या शरीरामध्ये फॅट्समध्ये स्टोअर होतं. आणि ज्या वेळेस आपल्याला ग्लुकोजची जास्त आवश्यकता असते, ज्या वेळेस आपल्याला जास्त एनर्जी बनवायची आहे, ज्या वेळेस आपल्याला जास्त ग्लुकोज पाहिजे आहे, त्यावेळेस ही चरबीचं परत ट्रान्सफॉर्म होऊन आपल्याला एनर्जी येते है ना. परत आपल्याला त्याच्यामध्ये ही चरबी परत ट्रान्सफॉर्म होते आणि त्याच्यापासून एनर्जी बनून एटीपी बनून आपल्याला एनर्जी भेटते. तर हे महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्हाला डिलिव्हरीसाठी जोर लावायचा आहे, तर त्यावेळेसही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर हे कशा कशामध्ये असतं तर हे पण मी लिहिलेले आहे. हे पण बाळासाठी पण महत्वाचं आहे आणि आपल्यासाठी पण महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामधल्या पण काही काही जे आहेत चरबीचेच ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स म्हणून जे आहेत हे तर अजून महत्वाचे आहेत. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे बाळाच्या आणि तुमच्या दोघांच्या मेंदूच्या वाढीसाठी तेवढंच महत्वाचं काम करते. हा चरबीतला एक प्रकार आहे ओमेगा 3 फॅटी ऍसिड, ते पण तुम्हाला घेणं आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी याचं महत्व मी पहिलेच तुम्हाला समजवलं. जे आपण लोह खाणार त्याच्या ऍब्झॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन सी फार महत्वाचं आहे. तर रक्तपेशीच्या डेव्हलपमेंटसाठी व्हिटॅमिन सी महत्वाचं आहे. नाहीतर आपल्या इथून आपण म्हणतो गम ब्लिडिंग होतंय, म्हणजे आपल्या हिरड्यांमधून ब्लिडिंग चालू झालेलं आहे. तर निरोगी आपल्याला हिरड्या पाहिजे, आपले हिमोग्लोबिन छान पाहिजे, लाल पेशीची निर्मिती चांगली पाहिजे, हाडं चांगले डेव्हलप झालेले पाहिजे, आपल्या शिरा चांगल्या डेव्हलप झालेल्या पाहिजे. तर व्हिटॅमिन सी हे फार महत्वाचं आहे. निंबू सगळ्यात स्वस्त आणि मस्त सोर्स आहे व्हिटॅमिन सीचा. रोज जेवणामध्ये निंबू घ्या, निंबूचं सेवन वरणामध्ये अवश्य करा, तर जेणेकरून तुम्हाला व्हिटॅमिन सी ची पूर्तता पूर्ण होईल. ठीक आहे. व्हिटॅमिन बी12 जे आहे हा पण बाळाच्या न्यूरल सिस्टीमच्या डेव्हलपमेंटसाठी फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे न्यूरल सिस्टीम म्हणजे आपल्या ब्रेन, मेंदूच्या आणि त्याचे मज्जातंतूच्या वाढीसाठी हा एक फार महत्वाचा भाग आहे. युजली व्हिटॅमिन बी12 हे व्हेजिटेरियन डाएट मध्ये फार कमी असतं. ठीक आहे. तर कच्चा सलाड वगैरे स्प्राउट्स जे असतात ते खा म्हणते मी, याच्यामध्ये जेवढं भेटेल, किंवा कच्च्या सलाद मध्ये डायरेक्ट थोड्याशा प्रमाणात जेवढं लागतं आपल्याला तेवढं भेटून जातं ते. पण त्याला वाफवलं आपण हिरव्या भाज्यांना की हे व्हिटॅमिन जे असतं हे फार व्होलाटाईल असतं, तर हे लगेच उडून जातं. तर ते कच्च्या सलाड वगैरे मध्ये जास्त भेटेल, किंवा मग व्हेजिटेरियन लोक याला बटर मध्ये, चीज मध्ये जास्त भेटू शकते. नॉन व्हेजिटेरियन बऱ्याचशा सोर्सेस मध्ये आहे, मशरूम्स वगैरे हे तुम्ही खात असाल तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी12 तुम्हाला भेटू शकतं. कार्बोहायड्रेट्स हे पण आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. कार्बोहायड्रेट आपण जे खातो ते आपल्या बॉडीला एनर्जी देतं. त्याच्यातून आपण ग्लुकोज ऍब्झॉर्ब करतो कार्बोहायड्रेट्स मधून, फायबर्स घेतो, सगळ्या गोष्टी आपण याच्यातल्या घेतो, आणि जे उरलेलं कार्बोहायड्रेट आहे याचं आपण चरबीमध्ये ट्रान्सफॉर्म करून आपल्या शरीरामध्ये स्टोअर करून ठेवतो. तर म्हणून आपल्याला जे आपण गहू आहे, तांदूळ आहे, जे सिरियल्स घेतोय, तर हे सिरियल्स तुम्हाला खायला पाहिजे. डाळी आहे, गहू, तांदूळ, आपण जे लेग्युम्स म्हणतो, जे बारीक 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 लेग्युम्स, म्हणजे हे दाणी जे टाकलेले आहेत मी इथे, हे इथं बरबटी आहे, बरबटीची शेंग आहे, राजमा आहे, हे कोणतेही जे डाळीचे प्रकार आहे याच्यामध्ये पण हे कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आपल्याला भेटतात. तर हे पण आपल्याला रक्तासाठी पण चांगलं आहे, शुगरसाठी पण, त्याच्या कंट्रोलसाठी पण, ह्या सगळ्या गोष्टीसाठी कार्बोहायड्रेट फार महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. आता आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये काय खाणं अवॉइड करायचंय, खायचं काय हे मी सगळं सांगितलं. आता काय नाही खायचंय तुम्हाला. ठीक आहे. अति प्रमाणात कोणतीही गोष्ट घेतली तर चांगली नाहीये. थोड्या प्रमाणात रेग्युलर मध्ये जेवढी घेताय तुम्ही तेवढ्या घेतल्यास तर, पपई, पायनॅपल हे काहीही न खाल्लं असं नाहीये, हे अति प्रमाणासाठी, म्हणून मी इथं पण घेतला याचा पिक्चर. अति प्रमाणात खाल्लं तर ह्या गोष्टी चांगल्या नाहीयेत.
ठीक आहे. आपण पण रोज एक प्लेट खाल्ली तर ते बिलकुल तुमच्यासाठी हानिकारक नाही. पण माझं म्हणणं राहील, रॉ दूध जे आहे, न उकळलेलं दूध, अनपाश्चराइज मिल्क आहे, हे बिलकुल घेऊ नये प्रेग्नन्सीमध्ये. काही मर्क्युरीवाल्या फिश आहे ह्या बिलकुल खाऊ नये. जंक फूड जे आहे ते अवॉइड करा. ठीक आहे. अल्कोहोल प्रेग्नन्सीमध्ये बिलकुल घेऊ नये. जे कोणी घेत असतील त्यांनी हे याचं लक्ष द्यायला पाहिजे. फास्ट फूड पासून प्रेग्नन्सीमध्ये कृपया करून दूर राहा. हे तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी चांगलं नाहीये. फार जास्त मिरची वगैरे पण अति जास्त खाणे पण प्रेग्नन्सीमध्ये चांगलं नाहीये, कारण की याच्याने तुम्हाला पोटाचे विकार वाढतील, ऍब्झॉर्प्शन होणार नाही, जेवण जे खाणार ते तुम्हाला पचणार नाही, तर ह्या गोष्टी पण तुम्हाला घ्यायच्या नाहीये. ठीक आहे. असेच काही सुपर फूड्स आहेत जे तुम्हाला घेतल्याने खूप चांगले आहेत प्रेग्नन्सीमध्ये. त्याच्यातलं आहे, मी महत्वाचे जे इझिली भेटतात आपल्या इथं ते मी तुम्हाला सांगते. केळी, अंडे आणि फ्रुट्स आणि ड्रायफ्रुट्स. हे जे तुम्ही आहे, दही, हे सगळ्याच घरात तुम्हाला दही, केळी हे इझिली भेटू शकतं. तर हे एक सुपर फूड्स आहे, त्याच्यामध्ये सगळेच घटक भेटतात तुम्हाला. कॅल्शियम आहे, आयरन आहे, फॉलिक ऍसिड आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, कॉपर, मॅंगनीज सारखे जे बारीक बारीक मिनरल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातून भेटतात. तर हे तुम्हाला, हे सुपर फूड म्हणून मी यांना नाव दिलेलं आहे. तर हे सुपर फूड पण तुम्हाला जेवणामध्ये घ्यायला पाहिजे. ठीक आहे. व्हेजिटेरियन असं जसं घरचे लोक म्हणतात, बाबा नारळ पाणी प्या. माझं म्हणणं राहील, ज्यांना बीपी आहे, ज्यांना पायावर सूज आहे, त्यांनी नारळ पाणी घेऊ नये. त्याच्यामुळे बीपी वाढायची शक्यता अजून वाढते. अदरवाईज नारळ, ओला नारळ खा, हे पण एक सुपर फूड आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण कॅल्शियम भरपूर भेटतं तुम्हाला. कोकोनट वॉटर असं पण घेतल्याने बाकी चांगलं आहे. पण तुम्हाला हिस्ट्री असेल किंवा तुम्हाला डॉक्टरांनी बीपी यायची शक्यता आहे असं सांगितलं असेल पहिल्या 3 महिन्याच्या सोनोग्राफीवर पाहून, किंवा काही तसं समजवलं असेल, तर ही गोष्ट अवॉइड करायची, पण ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. ठीक आहे. तर अशाच तऱ्हेने मी तुमच्यासाठी आता पूर्ण एक आठवड्याची जीवन तालिका बनवलेली आहे. हे की तुम्ही तुमच्या फावल्या वेळेमध्ये कधीही पाहू शकता आणि त्यानुसार तुमच्यासाठी ही तालिका तुम्ही अवलंबू शकता. मांसाहारी लोकांनी मांसाहारी अवलंबलं, शाकाहारी लोकांनी शाकाहारी अवलंबू शकाल. अशा प्रमाणे मी तुम्हाला प्रत्येक दिवसाची एक तालिका बनवली आहे. जसं पहिल्या दिवशी तुम्हाला काय खायला पाहिजे, कोणत्या वेळेनुसार तुम्ही कसं कसं घ्यायला पाहिजे डाएट, दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय खायचं आहे, तिसऱ्या दिवशी तुम्हाला काय खायचं आहे, चौथ्या दिवशी काय खायचं आहे, हे प्रत्येक दिवसानुसार मी तुमच्यासाठी हे तालिका बनवली आहे. आणि त्यानुसार ही तुम्ही तालिकेचं एक प्रिंटआउट काढून घेऊ शकता आणि हे प्रिंटआउट तुमच्या खोलीमध्ये ठेवा आणि मला आता हे घ्यायचंच आहे, एवढं मला खायचंच आहे, ह्यानुसार मला हे एवढ्या एवढ्या वेळेला असं असं जेवण करायचंच आहे, हे अशी तुमची दैनंदिन तालिका तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी निरोगी राहण्यासाठी बनवून घ्या आणि अवलंबा. मला वाटतं की मी बरंचसं तुम्हाला काही ज्ञान दिलेलं असणारच आहे. तुम्हाला काही समजलं नसेल तर कृपया मला कमेंट द्या. समजलं असेल तर याला मला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला सांगा आणि यानुसार तुम्ही हे पूर्ण फॉलो कराल, अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.